सापडला 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 सापडला. हे बघू शकता मित्रांनो. सापडला सापडला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आपण आहोत मित्रांनो आज आपल्या आंब्याच्या झाडाखाली. आपण आलेलो आहोत आंब्याच्या झाडाच्या जवळ आणि आंब्याला आपल्या पाड लागला का नाही हे तुम्हाला मी दाखवणार आहे आज. चला तर मित्रांनो जाऊया. सापडला सापडला सापडला. तर हे मित्रांनो बघू शकता आपल्या आंब्याला पाड लागलेला आहे मित्रांनो. हे बघू शकता 1 2 3 हे बघू शकता मित्रांनो 3 आणि इकडेही बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो 4. तर मित्रांनो आपल्याला एक पाखराने खाल्लेला आहे मित्रांनो. बघू शकता आपल्या आंब्याला इकडे एक सापडला मित्रांनो. हे बघू शकता. वाह, आणखीन एक सापडला मित्रांनो. हे बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो 1 2 3 4 5 6 पाड आपल्याला सापडलेत मित्रांनो. तर मित्रांनो उन्हाळा म्हणलं की आपल्याला आठवण येते मित्रांनो आंब्याची. बघू शकतो मित्रांनो हे आहेत आपल्याला सापडलेले पाड. हे बघू शकता. आता आपण घेणार आहोत आंब्याची खाण्याची मजा. एक नंबर मित्रांनो. एवढा गोड आंबा मित्रांनो आहे. एवढा गोड आंबा मित्रांनो. तुम्ही कधी असं शेतामध्ये पडलेले पाडं खाल्लेत का मित्रांनो? कमेंट करून सांगा आणि कसा वाटला पाड तेही सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खातो पाड. आंब्याचं झाड छोटंसंच आहे मित्रांनो, पण आंबे लागलेत आपल्याला खाण्या होते. हे बघू शकता. रानात असं बसून झाडाखाली बसून आंब्या खायची मजाच खूप वेगळी आहे मित्रांनो. नॅचरल शेतामधला आंबा.